सकाळी सकाळी घाईच्या वेळेस नाश्त्यासाठी आपल्याला 3 पदार्थ आठवतात. ते म्हणजे शिरा, पोहे आणि उपमा. तर उपमा करताना बऱ्याचदा माझ्या मैत्रिणींना किंवा बहिणींना प्रॉब्लेम असतो, की उपमा करताना त्यामध्ये गाठी होतात किंवा बारीक रव्याचा उपमा केला तर तो चिकट होतो. तर आज तसं होऊ नये म्हणून मी एकदम योग्य योग्य मेजरमेंट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये. तर उपमा करण्यासाठी आपण सर्वात पहिले 1 कप रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे. तर 1 वाटी म्हणा किंवा 1 कप म्हणा, तर मेजरमेंट एकाच भांड्याने आपल्याला करायचं आहे. 1 मीडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे. साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहे, शेंगदाणे आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी. तर आता आपण सर्वात पहिले कढई मी गॅसवरती गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये रवा आपण सर्वात पहिले टाकून घेतलेला आहे. रवा आपण बारीकच वापरलेला आहे. तुम्ही जर जाड वापरायचं असेल तर जाडही वापरू शकतात. तर बारीक रवा घेतला तर काय होतं, की उपमा आपल्याला चिकट बनतो. पण आपण रवा भाजण्याची योग्य पद्धत जर वापरली ना, तर अजिबात उपमा चिकट होत नाही. तर रवा आपण सर्वात आधी 1 मिनटं गॅसवरती तसाच भाजून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर 1 मिनिटाच्या नंतर आपण यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तर तेल टाकून रवा जर आपण भाजला तर त्याने काय होतं, की रवा आपला किती पण बारीक असला तर उपमा केल्याच्या नंतर मात्र एक दाणा एका ठिकाणी होतो. अशाप्रमाणे एकदम मोकळा सळसळीत बनतो. त्याच्यामुळे आपण तेल टाकून 3 मिनिट आपण कमी गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता या ठिकाणी अशा रंगावरती आपण मस्त गुलाबी रंगावरती रवा भाजून घेतलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या कपाने ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्याच कपाने आपल्याला 3 कप पाणी घ्यायचं आहे आणि ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला उपमा करताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्याच्यामुळे आपला उपमा चिकट होत नाही. तर या ठिकाणी बघू शकता 3 कप मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आणि ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे. रवाही बघू शकता मस्त असा भाजला गेलेला आहे. तर रवा थंड होतो आहे तोपर्यंत आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता लगेचच आपण तीच कढई आपण रवा भाजलेली होती तीच कढई घेतलेली आहे. गरम झालेली आहे आपली कढई. यामध्ये आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये आपलं तेल छान कडकडीत करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फोडणी घालायची आहे. कारण कडकडीत तेलामध्ये फोडणी घातले की आपल्या जो नाश्त्याचा प्रकार आहे त्याची चव अधिकच चांगली येते. त्याच्यामुळे फोडणी आपल्याला मात्र चांगली तडतडून द्यायची आहे. तर बघू शकता या ठिकाणी जिरे मोहरी छान तडतडले की यामध्ये मी हिरव्या मिरच्या ज्या थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेल्या आहे. कारण की लहान मुले खाताना दाताखाली येऊ नये म्हणून मी ते आपल्याला काढता येईल त्याच्यामुळे मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेले आहे. आणि कांदाही त्यामध्ये आपण लगेच परतून घ्यायचा आहे. कांदा आणि मिरची आपण सोबत टाकून परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला जास्त परतवायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट होईल असाच ठेवायचा आहे. कारण तो उपमा खाताना दाताखाली आला की छान लागतो, त्याच्यामुळे त्याची चव छान लागते. तर आता आपण कांदा आणि मिरची थोडंसं साईडला करून घेणार आहे. यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे म्हणजे आपण यामध्ये तळून घेणार आहोत. एक अर्धा मिनिट आपण साईडला तळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण एकत्र करून भाजून घेऊया. तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा माझं चॅनल बघत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनचं बटन दाबा. म्हणजे येणारी प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येऊन जाईल. तर अशा प्रकारे बघू शकता आपण कांदा, मिरची आणि शेंगदाणे सर्व एकत्र करून मस्त फोडणी तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. पाऊण चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालून पूर्ण फोडणी आपण छान अशी एकजीव करून घेणार आहेत. फोडणी आपली चांगली छान हलवून झाली की यामध्ये जो भाजलेला रवा आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया आणि पूर्ण फोडणीमध्ये चांगला एकजीव करून घेऊया. तर अशा प्रकारे उपमा केला तर
आपले उपमा जास्त म्हणजे चिकटही होत नाही, एकदम मोकळा सुटसुटीत बनतो आणि खायलाही छान लागतो आणि यामध्ये पहिली गोष्ट यामध्ये गाठी बनत नाही. तर आता आपण जे गरम केलेलं पाणी आहे 3 कप, त्यापैकी मी सुरुवातीला 2.5 कप पाणी टाकून घेतलेलं आहे, की म्हणजे काय होतं की आपल्या रव्याची पाणी शोषण्याची किती कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार आपण पाणी घालायचं आहे. 3 कप तर आपण गरम करून घेतलेला आहे, पण सुरुवातीला 2.5 कप मी यामध्ये घातलेला आहे आणि नंतर आपल्याला अंदाज घेऊन यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे. तर यामध्ये मला अजून पाण्याची आवश्यकता लागेल, त्याच्यामुळे मी ते जे उरलेलं पाणी आहे तेही आपण यामध्ये घालून घेऊया. जर जाड रवा या ठिकाणी जाड रवा असेल ना तर आपल्याला 3.5 कप पाणी लागणार आहे आणि जर एकदम याच्यापेक्षाही एकदम बारीक रवा असतो तो असेल तर 2.5 कप पाणी यामध्ये लागतं. तर आपण छान रवा उपमा असा पूर्ण हलवून घेतलेला आहे. आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. 1 मिनिट आपण याला कमी गॅसवरती छान अशी वाफ काढून घेऊया. तर वाफ काढल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता उपमा आपला पूर्ण सेट झालेला आहे आणि हलवून दाखवते मी तुम्हाला. तर बघू शकता किती छान असा फुललेला आहे. अगदी एक रव्याचा कण एका ठिकाणी दिसतो आहे. तर अशा प्रकारे आपला उपमा बनून तयार आहे. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि लगेच प्लेटिंग करून घेऊया. बघू शकता या ठिकाणी किती परफेक्ट असा उपमा आपला दिसत आहे. यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे. हलवून घेऊया आणि याची लगेच प्लेटिंग करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला मस्त नाश्त्यासाठी गरमागरम उपमा तयार झालेला आहे. अगदी वाफळलेला उपमा आणि गरमागरम चहा. तर असा भन्नाट असा नाश्ता आपल्याला सकाळी सकाळी मिळाला तर आपला दिवसच छान जाईल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.